बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेसाठी निवड सुरू झाली आहे। मुंबईच्या कांदिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल तरण तलावात बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सराव केलाय। बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या स्पर्धेचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलंय। बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी, हाच या मागचा उद्देश आहे। ही संस्था स्पेशल ऑलिम्पिक इंटरनॅशनलची मान्यता प्राप्त शाखा आहे आणि 2001 मध्ये तिची स्थापना झाली। 4 आणि 5 ऑगस्टला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रीय बाल पुरस्कार सन्मानित स्वयं पाटील यांच्या हस्ते होणार आहे। या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मेधा किरीट सोमय्या यांनी सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाचा आढावा घेतल्याचं देखील पाहायला मिळालंय। कंपटीशन के लिए बॉम्बे में आया है। मैं मेडल जीत के जाऊंगी। मेरे सर को दिखाऊंगी स्पेशल ओलंपिक के। मुंबई में अच्छा लगा मेरे को। मुझे बॉम्बे में चार्जिंग लेने को मिलेगा। आज ही मैं आई हूँ और मुझे इधर घूमने को मिलेगा और मैं जरूर मेडल लेके जाऊंगी और मैं मेरे स्कूल वालों लोगों को दिखाऊंगी और वो लोग मेरे से बहुत प्राउड होंगे। तर या स्पर्धेसाठी देशभरातून 139 स्पर्धक हे या ठिकाणी दाखल झाल्याचं देखील आता दिसून येतंय। बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय। स्पेशल ऑलिम्पिक भारत राष्ट्रीय क्रीडा संस्थेमार्फत या सगळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याकडून। मनोज, या स्पर्धेसाठी देशभरातून 139 स्पर्धक या ठिकाणी दाखल झालेत, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर स्पेशल ऑलिम्पिक भारत 2025 राष्ट्रीय जलतरण स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघतो राज्यातून 22 राज्यातून या ठिकाणी 139 स्पर्धक जे आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे बौद्धिक अक्षम हे या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि यांना या ठिकाणी स्विमिंग करण्यासाठी या ठिकाणी आले। त्यांची या ठिकाणी आपण बघितलं चाचणी होणार आहे आणि चाचणीनंतर या ठिकाणी ते आंतरराष्ट्रीयमध्ये देखील त्यांचा सहभाग देखील होणार आहे। त्यांना आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये जाण्यात येणार आहे। जो यामध्ये विजेता ठरणार त्याला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये देखील सहभागी घेता येणार आहे। त्यासाठी आपण म्हणते राज्यातून 139 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता आपण बघितलं 50 मीटरची ही जी स्विमिंगची आहे ती या ठिकाणी स्पर्धा सुरू होती आणि त्यामध्ये देखील आपण या ठिकाणी बघितलं विद्यार्थी हे जिंकलेले आहेत आणि आपण असे अनेक अक्षम विद्यार्थी या ठिकाणी बौद्धिक अक्षम विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पालक देखील आलेले आहेत। त्यासोबत त्यांचे कोच देखील आहेत, ते त्यांना पूर्णपणे या ठिकाणी गाईड करत आहेत आणि या ठिकाणी कशा प्रकारे स्विमिंग करते या ठिकाणी आणि पुढे जायचं हे देखील या ठिकाणी त्यांना सांगण्यात येत आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघितलं पहिले कमी या ठिकाणी मुलं होती पण आता यांची संख्या देखील या ठिकाणी वाढलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मॅडम देखील किरीट सोमय्या देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलायला जाऊ। ते या ठिकाणी आलेले आहेत। या स्पर्धेचे नियोजन त्यांच्या पत्नी यांच्याकडनं करण्यात आलेले आहे आणि ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपल्याबरोबर किरीट सोमय्या आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया। एक मिनिट, आपल्यासोबत किरीट सोमय्या आहेत। सर, राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, काय सांगाल? एक समाजातला असं एक अंग आहे ज्यांना आपण मतिमंद म्हणतो, म्हणजे इंटेलेक्च्युअली डिसेबल। त्यांच्याकडे आपल्या समाजात आपल्या व्यवस्थेत उपेक्षा झालेली आहे। त्यांना समाजाचा सगळ्या अंग सोबत घेऊन जाण्यासाठी स्पेशल ऑलिम्पिक भारत हे काम करत असते। आज त्यांनी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा अशी मुलं की जे इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धीच्या दृष्टीने डिसेबल आहेत त्यांची राष्ट्रीय स्पर्धा आहेत। मी तर अपील हेच करणार की सगळ्यांनी अशा प्रकारचा कार्याला संस्थेचं समर्थन केलं पाहिजे। यातनाच जे विजयी होणार ते यांची स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा इंटरनॅशनल होते
त्यात भारताला अवॉर्ड मिळवून देणार. यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या संख्येने त्यामुळे स्पेशल ऑलिम्पिक्स भारत स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आता किरीट सोमय्या स्वतः या सगळ्या ठिकाणाची पाहणी करतात.